नमस्कार, सुस्वागतम, शुभम भवतु. थोडक्यात आणि महत्त्वाचे मी प्राध्यापक डॉक्टर आदित्य देसाई आपले स्वागत करीत आहे. आज आपण प्लेटोचा अनुकृती सिद्धांत थोडक्यात समजून घेणार आहोत. प्लेटो समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे गुरुवर्य सॉक्रेटिस जाणून घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्या आधारे उत्तराचा शोध घेण्याची सवय लावणारा आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या अंतरंगात ज्ञानाची बीजं रोवणारा सॉक्रेटिस जगाला समजला तो त्याच्या प्लॅटो आणि ॲरिस्टॉटल या विद्यार्थ्यांमुळे. या दोघांनी सॉक्रेटिसची प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळे ती जगाला माहीत झाली. ग्रीकमधील अथेन्स शहरात ज्या कालखंडात सॉक्रेटिस आपले तत्त्वज्ञान मांडत होता त्या कालखंडात परंपराप्रिय सोफिस्ट तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणारी मंडळी होती. सॉक्रेटिसचे आधुनिक विचार हे सोफिस्ट तत्त्वज्ञानाच्या विरोधात असल्यामुळे सॉक्रेटिसवर राष्ट्रद्रोहाचा आरोप करण्यात आला. तरुणांना बिघडवणारा सॉक्रेटिस असे चित्र तयार करण्यात आले आणि सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा झाली. या घटनेचा परिणाम सॉक्रेटिसच्या शिष्यांवर झाला. प्लॅटो हा त्यापैकी एक होता. त्यानंतर त्याने अथेन्स शहर सोडले आणि तो विविध शहरात राहिला. या दरम्यान त्याने विविध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि नंतर पुन्हा अथेन्समध्ये तो आला. त्याने तत्त्वचर्चा मांडणारी एक अकादमी स्थापन केली. ती कालांतराने प्लॅटोनिक अकादमी या नावाने प्रसिद्ध झाली. प्लॅटोने मांडलेले तत्त्वज्ञान हे सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेले असले तरी ते सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाच्या परस्पर विरोधी भूमिका मांडणारे होते. सॉक्रेटिस आधुनिक बुद्धिवादी विचारांचा होता. तत्कालीन राज्यसंस्थेने निर्माण केलेली देवसंकल्पना तो मानणारा नव्हता. तर प्लॅटोने त्याच्या रिपब्लिक या ग्रंथातून आध्यात्मिक नैतिकता आणि ईश्वर या संकल्पना आदर्श मानल्या. प्लॅटोच्या आदर्श राज्य या संकल्पनेमध्ये त्याने कवी, चित्रकार यांना स्थान नाकारले होते. प्लॅटोचे तत्त्वज्ञान मांडण्यापूर्वी कला ही ईश्वरकृत मूळ आदर्शाचे अनुकृती असते ही संकल्पना प्रसिद्ध होती. प्लॅटोने कला ही अनुकृतीची अनुकृती असते असे मत मांडले, ज्यामुळे त्याच्या आदर्श राज्यात अनुकृतीची अनुकृती करणारे कलावंत उपयोगाचे नाहीत असे त्याचे म्हणणे होते. त्याचे हे विचार, अनुभव आणि जाणीवेच्या पातळीवर निर्माण होणारे ज्ञान यापेक्षा बुद्धीच्या आधारे मांडल्या जाणाऱ्या ज्ञानाचा स्वीकार करणारे आहे. ईश्वराने निर्माण केलेले चिदरूप अर्थात आयडिया ही बुद्धीच्या पटलावर जाणवते. ती अविकारी, अविनाशी, अपरिवर्तनीय असते असे त्याचे म्हणणे होते. त्याने त्याचे विचार मांडताना पलंगाचे उदाहरण दिलेले आहे. सर्वप्रथम पलंगाची कल्पना जिथे निर्माण केली जाते ती मूळ आयडिया. त्याच्या आधारे सुताराने पलंग तयार केले ती चिदरूपाची अनुकृती असते आणि सुताराने निर्माण केलेल्या पलंगाचे चित्र जेव्हा चित्रकार काढतो तेव्हा ती अनुकृतीची अनुकृती असते. कवीने निर्माण केलेले पलंगाचे शब्दचित्र किंवा चित्रकाराने निर्माण केलेले पलंगाचे रंगचित्र प्रत्यक्ष जीवनात उपयोगाला येत नाही. त्यामुळे आदर्श राज्यात अनुकृतीची अनुकृती करणाऱ्यांना महत्त्व देणे योग्य नाही असे त्याचे मानणे होते. प्लॅटोचे विचार समजून घेण्यासाठी बुद्धीच्या आधारे निर्माण होणारे ज्ञान आणि इंद्रियाच्या आधारे निर्माण होणारे ज्ञान या दोन ज्ञानाची प्लॅटोला अपेक्षित असलेली संज्ञा समजून घ्यावी लागते. चिद्रूप, अंतिम सत्य आणि शिवतत्व हे बुद्धिगम्य आहे. ते इंद्रिय आणि अनुभवजन्य नाही. त्यामुळे प्रतिभावंतांना या सत्यापर्यंत पोहोचता येत नाही असे प्लॅटोला वाटते. म्हणून साहित्य आणि इतर कला अंतिम सत्यापासून दोनदा ढकललेल्या असतात असे त्याचे म्हणणे होते.